सभापती महोदय, आपण उत्तरामध्ये सांगितलेलं आहे या सिंधी रेल्वेच्या असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये रुग्ण येत आहेत, हे आपण उत्तरात सांगितलंय। आणि इथे अंतर जास्त असल्यामुळे 1550 लोकांनी रक्ताने या ठिकाणी निवेदन दिलं होतं की जिल्हा रुग्णालय करावं म्हणून। आपण तो सांगितलाय, प्रस्ताव मी पाठवलेला आहे। निकष 5चा प्राथमिक आरोग्य केंद्रामागे एक जिल्हा रुग्णालय जरी असला तरी काही ठिकाणी अपवाद केला जातो, डोंगरी असेल किंवा आदिवासी असेल किंवा जिथे आवश्यक असेल तिथे। स्पेसिफिक उत्तर मला फक्त पाहिजे। आपण प्रस्ताव पाठवलाय, किती दिवसामध्ये धोरणात्मक निर्णय बाजूला ठेवा, किती दिवसात ग्रामीण रुग्णालय म्हणून याला आपण मंजुरी देणार आहात मागणी म्हणून। महोदय, आपण प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक उपग्रामीण रुग्णालय आणि 5 PSC ला एक ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देत असतो। आणि आता आपण नवीन आपल्या आरोग्य विभागामार्फत सगळ्या आरोग्य संस्थांचा एक बृहत आराखडा तयार करण्यात येत आहे। त्यामध्ये जिओ मॅपिंग प्रत्येक संस्थेची करून 2 PSC मधला अंतर, ग्रामीण रुग्णालयामधला अंतर, त्याचबरोबर वाढती लोकसंख्या ही लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार तिथल्या तिथे आपण मंजुरी देत आहोत। त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी सुद्धा म्हणजे अनेक वर्षांपासूनची मागणी आहे, लवकरात लवकर ह्या सिंधी रेल्वे स्टेशनच्या ह्या प्राथमिक आरोग्याचा सुद्धा दर्जा वाढीसाठी आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी। त्यांनी सांगितलं ना तुम्हाला की पण त्यांनी सकारात्मक उत्तर दिलेलं आहे। त्यांनी निकष सांगितलेला आहे। प्राथमिक आरोग्य केंद्रातली सध्याची परिस्थिती बघितली तर तिथे सुद्धा खाटा नाहीये, तिथे सुद्धा डॉक्टर नाही, तिथे सुद्धा रुग्णाला सेवा देण्याची परिस्थिती नाही। जिल्हा रुग्णालय करण्याच्या संदर्भातून आपण निर्णय घ्या लवकरात लवकर। पेक्षा तुम्ही सांगा की ठीक आहे, प्रस्ताव लगेच मागून घेतो, महिना 6 महिन्यामध्ये पण हा प्रस्ताव मंजूर करून आम्ही आवश्यकता आहे तुम्ही कबूल करता त्याप्रमाणे आम्ही जिल्हा रुग्णालय लगेच करून देतो। मी ग्रामीण रुग्णालय ग्रामीण रुग्णालय म्हणून आपण प्रस्ताव आल्यानंतर आपण ह्या वर्षीच्या आराखड्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करू।